नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कुरुंदवाड सत्ताधारी काँग्रेसचा पराभव, राजर्षी शाहू विकास आघाडीची सरशी, भाजप शून्य. कुरुंदवाड पालिकेत राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता काबीज. कुरुंदवाड येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत राजर्षी शाहू विकास आघाडीने सत्ता काबीज केली, तर यावेळच्या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. येथील पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी व भाजपाचे नेते डॉक्टर संजय पाटील, माधवराव घाडगे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी अशी तिरंगी लढत झाली होती. येथे मोठ्या चुरशीने 82.90% मतदान झाले. यामुळे पालिकेवर सत्ता कोणाची येणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागून राहिलं होतं. आज येथील पालिकेच्या तबक मैदान जिम्नॅशियम हॉल येथे सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रारंभ झाला. सकाळी 10:45 पहिली फेरी झाली. यामध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत राहिली. चुरशीने झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह 12 जागेवर निर्विवाद विजय मिळवत राजर्षी शाहू आघाडीने सत्ता काबीज केली, तर सत्ताधारी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 8 जागांवरच विजय मिळवता आला. मागील वेळच्या विरोधी बाकावर असलेल्या भारतीय जनता पार्टीला यावेळीही भोपळा फोडता आला नाही. राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं. डांगे यांच्या मुरब्बी व अनुभवी नेतृत्वामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू आघाडीला येथे सत्ता काबीज करता आली. या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांनी काँग्रेसच्या योगिनी पाटील यांचा 2000 मतांनी पराभव केला. राजर्षी शाहू विकास आघाडी नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषा डांगे यांना 9569, विरोधी काँग्रेसच्या योगिनी पाटील यांना 7569 मते मिळाली, तर भाजपच्या समीरा जोशी यांना 1057 मतावर समाधान मानावे लागले. सकाळी 11 वाजल्यापासूनच प्रभागनिहाय व नगराध्यक्षपदांचे निकाल बाहेर येताच राजर्षी शाहू विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत मोटरसायकल रॅली काढून उत्सव साजरा केला. संपूर्ण शहरातील रस्ते गुलालमय झाले होते. कुरुंदवाड नगर परिषदेत एकूण वॉर्ड 10, जागा 20. नगराध्यक्ष मनीषा उदय डांगे, राजर्षी शाहू विकास आघाडी 9569. वॉर्ड नंबर 1 संगीता उमेश कर्नाळे, राजर्षी शाहू विकास आघाडी 1259. ब रमेश बाजीराव बुजुगडे, राजर्षी शाहू विकास आघाडी 753. वॉर्ड नंबर 2 दीपक रामा पाटील, काँग्रेस 759. ब अलका दादासो पाटील, काँग्रेस 903. वॉर्ड नंबर 3 तानाजी इरापा आळसे, काँग्रेस 625. ब विमल गणपती पोमजे, राजर्षी शाहू विकास आघाडी 817. वॉर्ड नंबर 4 बाबासो मालू कुदळे, राजर्षी शाहू विकास आघाडी 1223. ब सुनंदा धनपाल आळसे, राजर्षी शाहू विकास आघाडी 1205. वॉर्ड नंबर 5 जयश्री राजेंद्र पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडी 1019. ब वीरेंद्र उर्फ अक्षय बापूसो आळसे, राजर्षी शाहू विकास आघाडी 1007. वॉर्ड नंबर 6 सुजाता अमोल जाधव, काँग्रेस 753. ब बाबासो उर्फ जवाहर जिनगोंडा पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडी 681. वॉर्ड नंबर 7 आयेशा बालेचंद बागवान, काँग्रेस 953. ब प्रदीप प्रताप चव्हाण, काँग्रेस 1058. वॉर्ड नंबर 8 रुखसाना शबीर बागवान, काँग्रेस 807. ब वैभव विजय उगले, राजर्षी शाहू विकास आघाडी 932. वॉर्ड नंबर 9 अलका रामदास मधाळे, राजर्षी शाहू विकास आघाडी 935. ब दीपक उर्फ विजयसिंह बाळासाहेब गायकवाड, राजर्षी शाहू विकास आघाडी 967. वॉर्ड नंबर 10 जुवेरिया साहिल गोलंदाज, राजर्षी शाहू विकास आघाडी 902. ब विशाल राजगोंडा पाटील, काँग्रेस 1048. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.